ताजी मका इथे मी छान सोलून घेतली आहे। त्यात मी मागे हिरव्या मक्याची लसूण, जिरं, आणि चवीपुरतं मीठ घ्यायचे। नंतर मिक्सरमधून त्याला बारीक करून घ्यायचे। तुम्हाला हवं तितकं मिश्रण घेऊन त्यामध्ये बेसन मिक्स करायचे। नंतर कोथिंबीर टाकायची आणि पॅनवरती छान डोश्यासारखं त्याला फिरवून घ्यायचं। तेल टाकून तुम्हाला हवं तसं तुमचे पराठे रेडी होतात आणि खायलाही अगदी स्वादिष्ट। तुम्ही हे डब्यावर नेऊ शकता। मुलांना छोटी मोठी भूक असते त्यातही तुम्ही ते करून देऊ शकता। सॉससोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करा।